नमस्कार. होम मिनिस्टरच्या या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. दररोज नवीन घर, नव्या घरामध्ये ती नववधू आणि त्याचबरोबर ती माहेरच्या आठवणींमध्ये रमलेली आहे आणि ती ताई लवकरच आता वहिनी होणार आहे. अशा या विशेष भागांमध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. रुपीनगर निगडी पुणे या परिसरात आपण आहोत आणि डॉक्टर प्रेरणा मुळूक यांना भेटणार आहोत. काही दिवसातच सौ डॉक्टर प्रेरणा मुळूक होणार. काय म्हणतायत ताई, चला जाणून घेऊया. सुरुवात करूया आजच्या भागाला. नमस्कार. नमस्कार. रुपीनगर निगडीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. हो हो हो. नाव सांगा. माझं नाव प्रेरणा मुळूक. डॉक्टर कुठे गेलं? डॉक्टर माझं नाव डॉक्टर प्रेरणा मुळूक. हे माझे मिस्टर होणारे डॉक्टर अविनाश पवार. अरे वा, डॉक्टरच आहे. हो. ही माझी आई. नमस्कार आई. माझे वडील. नमस्कार. माझे होणारे सासरे. नमस्कार. माझ्या होणाऱ्या सासूबाई. नमस्कार. माझी चुलती. नमस्कार. हे माझे दीर, यांचं पण नाव आदेश भाऊजी आहे. माझी बहिणी. नमस्कार. आणि हे आमचा पूर्ण सोसायटीतला परिवार. नमस्कार. नमस्कार. चला मग आता सुरुवात करूया गप्पांना. काय मग आता लग्न होणार? हो. किती तारीख? 29 जानेवारीला लग्न आहे. कसं जमलं? तुम्ही दोघे डॉक्टर आहात? हो, आम्ही एकाच कॉलेजमध्ये पण आहोत. कुठलं? शिरवळ वेटनरी कॉलेज, सातारा डिस्ट्रिक्टमध्ये आहे. हां. आणि तिथलीच ओळख? हो, कॉलेजमध्ये आम्ही ओळखत होतो एकमेकांना. आणि मी माझ्या घरच्यांना लग्नासाठी अपेक्षा ठेवल्या होत्या की मला माझ्या फील्डचाच मुलगा पाहिजे म्हणून. आणि मग माझे एक मामा आहेत, ते पण वेटनरी डॉक्टर आहेत. मग त्यांनी हे स्थळ सुचवलं आणि मुलाला मी थोडीफार आवडत होते आधी कॉलेजमध्ये असताना. कधी सांगितलं त्याने? त्यांनी मला सांगितलंच नाही. आमच्या मामांना त्यांनी मागणी घातली, म्हणजे त्यांनी त्यांच्या घरी सांगितलं. आई वडिलांनी आमच्या मामांना मागणी घातली. त्यांनी आमच्या घरच्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करून जमलं. आता काय म्हणतात तेव्हापासून त्यांच्या मनात होतं? त्यांनी म्हणजे मला आता एक ऑगस्टमध्ये, मेमध्ये मागणी घातली घरी आणि ऑगस्टमध्ये त्यांच्या घरचे मला पाहून वगैरे येऊन गेले. त्याच्या आधी ते म्हणले 5-6 महिन्यापासून वाटत होतं त्यांना की बाबा ही मुलगी आपल्यासाठी योग्य आहे लग्न करण्यासाठी. मग त्यांनी मामांना मागणी घातली आणि मग आले घरी. बरोबर. आता काय मग आता इथून कुठे जाणार तुम्ही? आता इथून लग्न केल्यानंतर आता मिस्टरांचा जॉब मुंबईत आहे. तर हे लग्न म्हणजे ज्यावेळेस ते लोक मला मागणी घेऊन आले होते त्यावेळेस मी त्यांना आधीच बोलले, माझ्या करिअरच्या मी अपेक्षा त्यांना आधीच सांगितल्या होत्या की मला माझ्या इन फ्युचर ह्याच्यामध्ये मी थोड्या दिवस जॉब करेल आणि मग मला स्वतःचं माझं क्लिनिक ओपन करायचं आहे आणि ह्या अपेक्षा सांगितल्या होत्या. मग त्यांचाही होकार आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हटले मुंबईत सेटल होऊ, मुंबई किंवा पुण्यामध्ये दोन्हीपैकी एका ठिकाणी सेटल होणार आम्ही असं ठरवून ठेवलेलं आहे. हो. चांगलं आहे. बोलवा मिस्टरांना. अविनाश. नमस्कार. नमस्कार. दोघेही एका कॉलेजमध्ये? हो. हां. तुम्ही त्यांना बघितलेलं होतं? हो, बघितलं होतं. पण कधी विचारलं नाही? नाही, भीती वाटत होती. कोणाची? तिचीच. काय बघितलं तुम्हाला घाबरत होती का? असा काय होता स्वभाव? स्वभाव जास्त बोलका नव्हता. हां. त्यामुळं आता शेवटी झालं. हो. तुमचं आई बाबा कुठे असतात? आई बाबा चाकणला. चाकणला. वडील शिक्षक आहेत. वडील शिक्षक आहे. मग आता सगळ्यांना माहिती आहे सगळं? हो, आता सगळ्यांना माहिती आहे सगळं. हो. व्यवस्थित. कॉलेजमधल्या मित्रांना कळलं की नाही? हो, कळलं. मग काय म्हणाले? त्यांना आधीपासून माहीत होतं. हां. हो. म्हणजे लग्न करणार आहे त्यांना आधीपासून माहीत होतं, 1 वर्षापासून. हां. आता सगळ्यांना सांगितलं. बरं, तुम्ही याला कधी SMS वगैरे पाठवलं का? हो, खूप. हां. खूप. दिवसाला मी 30-40 SMS तर सहज पाठवत होतो. आजकाल युगच SMS आलं आहे त्यामुळं. कधी पाठवत होता हे SMS? जेव्हा ती मला हो म्हटली त्याच्यानंतरच जास्त. आधी नाही. नाही, आधी एक पण नाही. असायचे फ्रेंडशिपचे वगैरे असायचे, आम्ही फ्रेंड्स होतो कॉलेजमध्ये. पण आधी एकमेकांना व्यवस्थित समजून घेतलं आणि मगच पुढलं पाऊल उचललं. बरं, मग मला एक सांगा, असं कधी झालं नाही का की तुम्ही त्यांना ठरवलं की आज ह्यांना प्रपोज करायचं आणि तुम्ही गेलात प्रपोज करायला आणि प्रपोज न करता काहीतरी वेगळंच बोलला त्याने आला, तसं कधी झालं? हो, झालं होतं. काय झालं? जेव्हा मी 4th इयरला कॉलेजच्या, मी वर्गप्रतिनिधी होतो टॉपर असल्यामुळं. तर त्यावेळेस मला जेव्हा प्रपोज करायचं होतं तेव्हा मी एक कारण काढून, जर्नलचं कारण काढून गेलो होतो त्यांच्या हॉस्टेलला. परंतु मी जर्नल ज्या कामाचं गेलो होतो ते दिलं, त्या कामाबद्दल पण नाही बोललो, प्रपोज पण नाही केलं आणि तिसरंच काहीतरी वेगळं घाईघाईत बोलून पटकन निघून आलो. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की आपली काय चूक झाली. तिच्या पण लक्षात आलं होतं, माझ्या अप्रोचमेंटीने ओळखलं होतं. नंतर मी फोन करून सांगितलं की मी दुसऱ्या कामासाठी आलो होतो
पण माझ्या पटकन लक्षात नाही आलं, त्यामुळे मी निघून आलो. तुम्हाला अंदाज आला होता तेव्हा? हो, म्हणजे कॉलेजच्या शेवटच्या इयरमध्ये मला म्हणजे थोडंसं म्हणजे ह्याचं वागणंही बदललेलं होतं बऱ्यापैकी. आधी फ्रेंड्स आम्ही खूप छान होतो एकमेकांचे, पण नंतर मला ही गोष्ट जेव्हा मामांकडनं कळली तेव्हा कळलं की ह्यांच्या मनात एक्झॅक्टली काय आहे. गप्पा सुरू आहेत, त्यांच्या मनात काय, SMS प्रमाण वाढलं, पण हे नेमकं घरी माहिती होतं का? आईच्या मनात आत्ता काय भावना आहेत आणि सासूबाई काय म्हणू इच्छितात?